देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढू लागला असताना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातही जोरदार प्रचार सुरू आहे। महायुतीमधून शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर महाविकास आघाडीतून काँग्रेसच्या तिकिटावर शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली आहे। प्रचारादरम्यान महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्या गादीवरून वारशावरून विधान केलं आणि कोल्हापुरातलं राजकीय वातावरण गढूळ झालं। नेमकं काय झालं, गादीचा वारसा आणि दत्तक प्रकरण नेमकं काय आहे तेच या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रतीक्षा नावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। कोल्हापूर म्हटलं की आपोआपच छत्रपती राजर्षी शाहू महाराज आठवतात। त्यांचं घराणं डोळ्यासमोर उभं राहतं। 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी याच घराण्यातील शाहू महाराज छत्रपती हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून मैदानात उतरले आहेत, तर त्यांच्या विरोधात महायुतीतून शिवसेनेचे संजय मंडलिक लढत आहेत। दोन्ही बाजूंनी प्रचार जोरदार सुरू आहे। अशाच एका प्रचार सभेत बोलताना महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी एक वादग्रस्त विधान केलं आणि आता त्याच वक्तव्याची महाराष्ट्रामध्ये जोरदार चर्चा होतीये। आताचे शाहू महाराज छत्रपती हे कोल्हापूरचे खरे वारस नाहीत, असं विधान महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केलं। या विधानानंतर राजकीय पटलावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या। महाराष्ट्रात जो तो या निमित्तानं प्रश्न विचारू लागला। हे दत्तक प्रकरण नेमकं काय आहे हेच आपण समजून घेऊ। काँग्रेसचे उमेदवार असलेल्या शाहू महाराज छत्रपती यांचा जन्म 7 जानेवारी 1948 रोजी मुंबईत झाला। इंग्रजांनी संस्थाने खालसा केल्यानंतर म्हणजेच बरखास्त केल्यानंतर शाहू महाराज छत्रपती यांची कोल्हापुरात करवीर अधिपती अशी ओळख आहे। शेवटचे छत्रपती शहाजी महाराज यांनी नागपूरकर भोसले घराण्यातील राजाराम सिंह आणि शालिनी राजे यांचे ज्येष्ठ पुत्र दिलीप सिंह यांना दत्तक घेतलं आणि त्यांचे नाव शाहू असं ठेवलं। कोल्हापूरमध्ये शाहू महाराज यांचं हे दत्तक प्रकरण खूपच गाजलं होतं। शाहू महाराज यांना दत्तक घेण्यास करवीरकरांचा विरोध होता, त्यासाठी अनेक आंदोलनं देखील झाली असे जुने जाणकार सांगतात। मात्र ते दत्तक आल्यानंतर आणि शहाजी महाराजांच्या निधनानंतर 1984ला सध्याचे शाहू महाराज छत्रपती गादीवर विराजमान झाले। शाहू महाराज छत्रपती हे राजश्री शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचे पाईक आहेत। ते सार्वजनिक जीवनात फारसे सक्रिय होत नव्हते। त्याचे कारण म्हणजे दत्तक प्रकरणावरून झालेला वाद। मात्र 1995ला युती सरकारच्या काळात मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना शाहू महाराज छत्रपती यांच्यासह कोल्हापुरातील अनेक मोठी घराणी ही शिवसेनेमध्ये गेली होती। राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि शाहू महाराज छत्रपती यांच्यातही घनिष्ठ संबंध आहेत। यामुळे 1999 साली शाहू महाराजांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवावी असा आग्रह करण्यात आला होता, पण शाहू महाराजांनी त्याला स्पष्ट नकार दिला। त्यानंतर शाहू महाराज छत्रपती कधीही कोणत्याही राजकीय व्यासपीठावर दिसले नाहीत। मात्र त्यांची सर्व राजकीय पक्ष व संघटनांशी चांगले संबंध आहेत। कोल्हापूरच्या जनतेसह सर्व राजकीय पक्ष संघटनांकडून त्यांचा तितकाच आदर केला जातो। कोल्हापुरात कोणताही राजकीय नेता आला तर तो शाहू महाराजांना भेटल्याशिवाय जात नाही, हेही तितकंच खरंय। असं सगळं असलं तरी सध्याची राजकीय परिस्थिती वेगळी आहे। त्यात राजकारणात पुन्हा सक्रिय होत छत्रपती शाहू महाराज हे थेट लोकसभेच्या मैदानात उतरलेत। त्यांच्या उमेदवारीवरून त्यांना सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी निवडणूक न लढवण्याची सूचना केली। कोल्हापूरच्या गादीचा एक वेगळा सन्मान आहे, पण राजकारणात उतरल्यानंतर तुम्ही विनाकारण वादात ओढले जाल असंही सत्ताधाऱ्यांकडून बोलण्यात आलं। शिवाय सुरुवातीला विकासावर ही निवडणूक लढवली जाईल असं सांगणारे आता कोल्हापूरच्या गादीवर बोलू लागले अशी अप्रत्यक्ष टीका होऊ लागली। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून जाहीर झालेले उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना कोल्हापूरची जनता साथ देणार की मंडलिक यांना साथ देणार हे निवडणुकीच्या निकालात स्पष्ट होईल। शाहू महाराज छत्रपती यांनी ही निवडणूक राजकीय फायद्यासाठी नाही तर पुरोगामी विचारांवर आलेल्या संकटाला दूर करण्यासाठी लढत असल्याचं जाहीर केलं होतं। तुम्हाला शाहू महाराज छत्रपती यांच्याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला YouTube व फेसबुकवर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।